वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. दारी नाही आड, अंगी नाही बळ, त्याने फुलं झाडं लावू नये असं म्हणलेलं आहे. तसंच बाबा, ज्याला संसाराची आसक्ती सुटत नाही त्यानं गीतेचा अभ्यास करण्यात काही मतलब नाही. निर्वाण मोह झालं पाहिजे. गीता वाचणारा माणूस हा, त्याला संसाराची आसक्ती सुटली पाहिजे. त्यानं इंद्रिय ताब्यात ठेवली पाहिजे. अध्यात्मनित्या निर्माण मोह झाला पाहिजे. अध्यात्मनित्या विनिवृत्त कामातून विनिवृत्त झालं पाहिजे. काम सगळे सुटले गेले पाहिजे. कारण काम, क्रोध, लोभ हे अध्यात्माचे शत्रू आहेत. काम, क्रोध, लोभ हे अध्यात्माचेच नव्हे तर सगळ्या मानवजातीचे शत्रू आहेत. त्यामुळं काम सुटला पाहिजे. काम सुटत नसन तर गीता वाचण्यामध्ये काही मतलब नाही. गीता अभ्यास करण्यात काही मतलब नाही. काम सुटलं पाहिजे. अर्जुनानं तर विचारलं, त्याचमुळं अर्जुनानं विचारलं की बाबा हे देवा, माणूस हा इच्छा नसताना पापे का करतो? अथकेनं प्रयुक्तोयम पापम चरते पुरुषा. माणूस नियोजित केल्यासारखं अथकेनं प्रयुक्तोयम पापम चरते पुरुषा अनिच्छन्नपी वासने, इच्छा नसताना वासने बलादिव नियोजित. ते म्हणजे काम येश, क्रोध येश. हा काम, हा क्रोध, हा येश म्हणजे हा काम येश, क्रोध येश, रजोगुण समुद्भव. हे रजोगुणापासून उत्पन्न होतात. आणि हे कसे तर महाशनो महापापमा विद्येना मिह वैरिना, आणि आपल्या ज्ञानाला झाकून ठेवतात. ते आपल्या ज्ञान नष्ट करतात. ज्यावेळेस आपल्याला काम उत्पन्न होतो त्यावेळेस आपला ज्ञान झाकले जाते. आपल्याला क्रोध येतो त्यावेळेस आपल्याला आपलं ज्ञान झाकले जाते. अहो, रावण हा 4 वेदाचा ज्ञानी होता, तरीही त्याला कामानं त्याचं ज्ञान झाकून टाकलं आणि त्यानं जे नको ते केलं. नारद नावाचा देवर्षी होता. तो देवर्षी असताना देखील त्याच्या इतका विद्वान असताना तिन्ही बी लोकांमध्ये गमन होतं. त्याला कुठं बी जाता येत होतं. आणि पण त्याला पण देखील काम उत्पन्न झाला. आणि काम उत्पन्न झाल्यानंतर नारदाची नारदी व्हावं लागलं. अनंत काळ दुःख व्हावं लागलं. हा काम, हा क्रोध, लोभ, इंद्रिय हे आपले शत्रू आहेत. इंद्रियांनी प्रमाथीने हरणती पण स्वभाव म्हणून चांगल्या मनाचं हरण करतात. ते विश्वामित्र ऋषी होते. त्यानं अनेक वर्ष तप केलं. आणि त्या वर्ष तप केल्यानंतर देखील मेनका आली आणि याचं मन तिकडं गेलं, कामाकडे गेलं. आणि सगळी तपश्चर्या हरवून बसावं लागली. तप हरले गेलं. असंही बाबा, हा काम, हा क्रोध, हा लोभ, काम येश, क्रोध येश, रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा. तो महाखादाडेत, महापापी आहेत आणि आपल्या ज्ञानाला झाकून टाकतात. अर्जुन म्हणलं कसे काय झाकतात? ते म्हणले धुमे नावे ते वन्नीर. जसा धुरानं अग्नी झाकले जातो, धुमे नावे ते वन्नीर यथा दर्शो मलेरिच. आणि आरसा हा धुळीनं झाकला जातो, त्यात आपलं तोंड दिसत नाही मग. आणि धुमेना वेते वन्नीर, धुरानं अग्नी झाकला जातो. आपल्याला मधात अग्नी आहे का नाही असं कळत बी नाही, परंतु धूर निघून गेला की अग्नी आहेच मधात. आरशावरची धूळ निघून गेली की मधात आरसा आहेच, स्वच्छ आपलं तोंड दाखविण्याला. तर धुमेना वेते वन्नीर यथा दर्शो मलेरिच. यथोल्बेनावरतो गर्भ. आणि गर्भ हा जारानं झाकलेला असतो. गर्भ हा झारानं झाकलेला असतो. यथोल्बेनावरतो गर्भ सदा ते नेदमावरतो. आहुतम ज्ञानमेतेनं ज्ञानीनो नित्यवैरिनं. आणि हा काम असा आहे की तो ज्याप्रमाणे अग्नीमध्ये कितीही लाकडं टाकले
तरीही अग्नी शांत होत नाही. त्याप्रमाणे कितीही काम भोगला तरी कामाची आसक्ती सुटत नाही, कामाची पूर्तता होत नाही. धुमेनावर यथोल्बेनावर आवृतम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौंते दुष्परिणामे यानी हे इंद्रियानी मनोबुद्धी रसाधिष्ठान उच्चते. त्याचं अधिष्ठान कुठं राहतात? ते इंद्रिय मन आणि बुद्धीमध्ये राहतात. इंद्रिय आणि मनोबुद्धी रसाधिष्ठान ते एतेरी मोहितेचे ज्ञान मावरते आणि तिथून आपल्याला ते मोहित करतात काम आणि क्रोध. एतेरी मोहितेचे ज्ञान मावृत्ते ज्ञान देहिनाम तस्मातुम इंद्रियान्यादो. श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना, तस्मातुम इंद्रियान्यादो नियम्य भरतर्षभ पापमानम प्रजहेनम ज्ञान विज्ञान. त्याला ठार मारायला सांगितले. ओम बुद्धे परम बुद्ध्वा संस्थाभ्यात्मानमात्मना जय शत्रू महाबाहो कामरूपम दुरासन. ह्या कामरूपी शत्रूला ठार मारण्याचा सल्ला श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला दिला. माय बाबा, याप्रमाणे जर तुमचा काम सुटत नसेल, तुम्हाला क्रोध सुटत नसेल, लोभ सुटत असेल नसेल, तुमच्यात संयम नाही, तुमचं मन शुद्ध नाही, बुद्धी विशुद्ध नाही, बुद्धी विशुद्ध आहे युक्त, निर्माण मोह नाहीत, तुम्ही जितसंग दोष नाहीत, अध्यात्म नित्य परमेश्वराचं चिंतन करत नाहीत, अध्यात्म नित्य विनिवृत्त कामातून विनिवृत्त नाहीत, म्हणजेच घडीभर सांगायचं म्हणजे तुम्हाला संसार सुटलेला नाही, तर तुम्ही ह्या गीतेच्या नादी लागू नये. गीतेच्या नादी लागून तुमचा काहीच फायदा नाही. त्यानं गीतेचा अभ्यास करू नये. म्हणूनच म्हणतात की दारी नाही आड आणि अंगी नाही बळ, तेने फुलं झाडं लावू नये. त्याप्रमाणे तुमचे हे जर सुटलं नाही ह्या भानगडी, तर तुम्हाला गीता वाचून काहीच फायदा नाही. अगोदर हे शुद्ध होण्याचा प्रयत्न करा, मग गीता वाचा आणि आपलं अंतःकरण शुद्ध करा, आपलं भलं करून घ्या, अशी नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.